खूप डोक्यात चढून घेतलंय का तू तिला? सून म्हणजे ना विषारी नागिन असते, विषारी नागिन. दादा तुझी बायको कोणाशी फोनवर बोलते, थोडासा फोन बिन चेक करत जा, एकदा लक्ष दे. ती टिफिनला फक्त तुला भाजी पोळी देते. कसं सहन करतो रे तू एवढं? तू ना सुनीला डिवोर्स देऊन टाक, आपण ना दुसरी बघू तुझ्यासाठी. अरे माहेरी नका जाऊ देऊ तिला, तिचा बाहेर ना BF असेल म्हणून ती सारखी सारखी माहेरी पळते. माहेरी नका जाऊ देऊ. हा बुशू बोल. तू ना बैल झालाय, नुसता बैल. तू ना बायकोला पहाटे 4 वाजता उठवत जाय, तिला 1 किलोमीटर पूर्ण गल्ली झाडाला लावत जाय. काय करतात ताई? त्याला ना 30 नट मोगरी आवडली होती. मी त्याला सांगितलं होतं रोज दारू पीत जाय, तिला चांगलं झोडत जाय. पप्पा हे काय खाताय वरण भात? वहिनीला सांगायचं ना चांगलं मटन बिर्याणी, चिकन सुका, मटन सुका बनवत जा. असं हे काय खात राहता रोज वरण भात? तिला ना त्रास देत जा, तिला करायचं काम जीवावर येतं. वहिनीला थोडी मोठी टिकली लावायला लावत जाय. तिला काही मान मर्यादा आहे का नाही? कधीच्या आईवडिलांनी तिला संस्कार नाही लावले. 2 दिवस असं कसं तिला माहेरी 2 दिवस जाऊ देतात? थांब मीच बघते तिच्याकडे. वहिनी माहेरी नाही जायचं का? तुम्ही येतच नाही तर 15-15 दिवस, मग मी का नाही जायचं? तर तुमचा नवरा बिचारा कुठे दारू पिऊन पडला असेल ना, ते बघा आधी. तब्येत पहा जरा किती सुटून चालली. थोडं खाण्यावर कंट्रोल करा. अजून काय बोलायचंय?